आता एक मोठी बातमी आहे। विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत आहेत। सांगलीमधील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला कलर लावत काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी पुसलेला आहे। सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर उल्लेख होता, मात्र कार्यकर्त्यांनी आता चिडून आणि रागाच्या भरामध्ये काँग्रेस हा शब्द तिथून पुसून टाकलेला आहे। आपण पाहतो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचे हे चित्र म्हणावं लागेल। विशाल पाटलांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत आहेत। सांगलीमधील काँग्रेस भवनची ही इमारत आहे आणि या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला कलर लावत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस हा शब्द मिटवलेला आहे। विजय पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। विजय, आपण पाहतोय सांगलीतला तिढा दिवसेंदिवस आणखी तीव्र होत असतानाची चिन्ह आहेत। काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटील सातत्याने प्रयत्न करतायत, मात्र आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। काय घडतंय? नक्कीच काँग्रेसचा तिढा हा दिवसेंदिवस वाढतच आहे। आज मिरज तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक आज विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नुकतीच पार पडली। यावेळी मिरज तालुक्यातील जे कार्यालय आहे ते त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णयही ठराव या ठिकाणी घेण्यात आला। तर नुकतंच सांगली जिल्ह्यातलं जे काँग्रेस भवन आहे त्या काँग्रेस भवनवरती सांगली जिल्हा काँग्रेस असा शब्द आहे तो सुद्धा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पांढरा कलर लावून या ठिकाणी खोडण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील काँग्रेस ही तीव्र नाराज आहे। काँग्रेसलाच या ठिकाणी उमेदवारी मिळावी अशी भूमिका या ठिकाणी काँग्रेसची आहे। विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सांगली काँग्रेस भवनामधला हा प्रकार आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस हा इथला शब्द पुसून टाकलेला आहे, त्यामुळे त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काँग्रेसला आता हा तिढा सोडवण्यामध्ये यश येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काँग्रेस भवनामधील काँग्रेस हा शब्द पुसून टाकलेला आहे। काँग्रेसमधला तिढा अंतर्गत वाद आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। विशाल पाटील या ठिकाणी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे, महाविकास आघाडीच्या प्रमुखांकडे आपली भूमिका सातत्याने मांडलेली होती। विश्वजित कदम देखील सांगलीची जागा काँग्रेसनेच लढवावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करतायत, मात्र ही जागा ठाकरे गट लढवणार असल्यामुळे आता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आहे।